भागातून शहरात तयारीसाठी येताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काय सांगाल यावर? शहरी भागातले विद्यार्थी प्रामुख्याने 5वी पासूनच फाउंडेशन कोर्सेससाठी ऍडमिशन घेतात, म्हणजे ते अकॅडमी जॉईन करू शकतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संसाधनाबाबत आपण बोललो तर फक्त युट्यूबवर आधारित लेक्चर्स आणि दुसरे NCERTचे बुक्स ते पण त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मात्र युट्यूबवरील लेक्चर्स पाहत असताना अनेकदा त्यांचा मिसगाईड होण्याची शक्यता असते. आता मिसगाईड विद्यार्थी कसा होतो तर एकच सक्सेसफुल झालेला विद्यार्थी अनेक अकॅडमीज मधून त्याची सक्सेस स्टोरी दाखवतो. त्याच्यामुळे नक्की कोणत्या अकॅडमीला ऍडमिशन घ्यायचं याबाबत विद्यार्थ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. तसंच सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये आपण पाहत आहोत की अनेक अकॅडमीज आपल्या ऑल ओव्हर इंडिया फ्रँचायझी देतात. मात्र त्यांचा जो काही रिझल्ट आहे ठराविक सेंटर्स वरून आलेला असतो, मात्र डिस्प्ले ऑल ओव्हर इंडिया केला जातो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ऍडमिशन घेताना मोठी फसगत होण्याची शक्यता असते. मग इथे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या पालकांना विशेषतः मी सांगू इच्छितो, कोणत्याही अकॅडमीला ऍडमिशन घेताना तिथील सक्सेस रेशो किती आहे, किती विद्यार्थ्यांचा आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे, त्यांचे डिटेल अनालिसिस अकॅडमीकडून उपलब्ध करून घ्यावेत. तसेच आपल्या विद्यार्थ्याला तिथे हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटी उपलब्ध आहे का, जो काही त्यांच्याकडे टीचिंग स्टाफ आहे तो जेई आणि नीट लेवल रिअली टीचिंग मध्ये असताना अचीव करतोय का, या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना सेल्फ स्टडीसाठी लायब्ररी फॅसिलिटी, प्रॅक्टिकलसाठी लॅबोरेटरी फॅसिलिटी उपलब्ध आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणारी टीम तिथे अवेलेबल आहे का. 60 ते 70 विद्यार्थी एका वर्गामध्ये असणं हे आपण साहजिक मानू शकतो. मात्र एखाद्या शहरामध्ये करिअरचं हब म्हणून जर 700-800 विद्यार्थी एका रूम मध्ये एका हॉलमध्ये बसवून त्यांना जर गाईडलाईन केलं जात असेल तर तिथे विद्यार्थ्याला सक्सेस रेशो कमी मिळतो. पर्यायी विद्यार्थ्याच्या मनामध्ये निराशा वाढत चालली. दुसरं महत्वाचं, अकॅडमी माझी असो किंवा आणखी कोणतीही असो, अकॅडमीला ऍडमिशन घेतलं म्हणजे तुला सक्सेस मिळाला, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. कोणताही सक्सेस मिळवण्यासाठी अकॅडमी सोबत, शिक्षकांसोबत आणि पालकांसोबत विद्यार्थ्यांनीही तेवढ्या डेडिकेशनने अभ्यास करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणखीन एक प्रश्न असा की अकॅडमीमध्ये एक मोठी बाब म्हणजे कदम अकॅडमी मार्फत 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम चालू आहे त्या अभ्यासक्रमासोबतच तुम्ही त्यांची स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करून घेताय आणि खूप मोठी गोष्ट आहे इतर अकॅडमीच्या तुलनेमध्ये. तर ती स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करून घेता? प्रत्येक विद्यार्थ्याची एक बौद्धिक क्षमता आहे. 10वीला 60 ते 65%, 70% असणारा विद्यार्थी जेईचा अभ्यास नाही करू शकत, ही बाब पहिल्यांदा पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीला फाउंडेशन ब्रिज कोर्स अंतर्गत त्यांच्या PCMB या विषयांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो. ते जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण कोणत्या लेवलचा अभ्यास करू शकतो हे लक्षात येतं. त्यानुसार त्यांच्या MCQ टेस्ट सिरीज सुद्धा होतात. त्याच्या रिझल्ट नंतर विद्यार्थ्याचं डिटेल अनालिसिस करून आपण जेई ॲडव्हान्स क्लासरूम, जेई मेन्स क्लासरूम आणि CET क्लासरूम अशा त्यांच्या वेगवेगळ्या क्लासरूम करून त्यांचं शफलिंग केलेलं आहे. तसंच बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे विद्यार्थी रिअली नीटसाठी प्रिपरेशन करू इच्छितात त्यांचा नीटचा क्लासरूम वेगळा राहतो, त्यांना NCERT लेवलचं टीचिंग होतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांना फक्त CET अंतर्गत ॲग्री, फार्मसी इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी आम्ही 12वी स्टेट बोर्डासोबत CETचंही प्रिपरेशन करून घेतो. बौद्धिक लेवलनुसार तयारी होणं हे महत्त्वाचं आहे असं मला यामध्ये वाटतं.